श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, फार्मसी, सायन्स, नर्सिंग, BCA आणि ITI आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये 2024-25 करता प्रवेश सुरू। 11वी-12वी नंतर फिजिओथेरपी, GNM नर्सिंग, BCA, डी फार्मसी, B फार्मसी, M फार्मसी आणि 10वी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, 11वी-12वी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि JEE ची तयारी। अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा 940 389 0372, 9860 77 7105। पत्ता SVSS एज्युकेशनल कॅम्पस, बसवेश्वर चौक, कातपूर रोड, लातूर। रामकृष्ण हरी, माझं नाव राष्ट्रीय भारुडकार हमीद अमीन सय्यद। पप्पा वाचवाव माझी आजी मला, बाबा वाचवाव माझी आजी मला, श्री भ्रूण हत्येचा विषय आहे माझी आजी मला। आमची सगळी फॅमिली म्हणजे सगळं नमाज पठण वगैरे किंवा कुराण पठण हे सगळं रेग्युलर चालू आहे। पण एकदम भारूड आणि एकदम वारकरी संप्रदाय निवडल्यानंतर थोडंसं आईवडिलांनी सांगितलं की बाबा थोडंसं हे कसं, आम्हाला त्याचं काही वाटत नाही, परंतु समाजाने आपल्याला नको म्हणजे काही बोलायला, कारण शेवटी समाज आहे। मी म्हटलं नाही, मी आता जे करतोय किंवा जे माझं जे सादरीकरण आहे किंवा जे मी निवडलेला जो विषय आहे, म्हणजे जसं नीती म्हणजे धर्म, अनिती म्हणजे अधर्म आहे। प्रत्येक धर्म आम्हाला नीती सांगतो, चांगलं वागा, चांगलं राहा, माणुसकीने जगा, एकात्मतेने जगा। मग त्या पद्धतीने मी त्या भारुडामधून सांगतोय, तर याच्यात वाईट काय? याच्यात वाईट काहीच नाही। जरी प्रत्येक धर्मामध्ये सांगितलं, प्रत्येक धर्म हा आम्हाला चांगलंच शिकवतो ना। जसं ओढ्याने पाणी जातं, नदीने पाणी जातं, पण मिळतं ते सागराला। जाण्याचे मार्ग अनेक आहे, प्रत्येकाची प्रार्थना करण्याची पद्धती वेगवेगळी आहे, पण जायचंही त्या ईश्वराकडे। तेव्हा घरच्यांचा विरोध थोडासा म्हणजे कमी झाला। आत्या बसली, आत्या आजी आत्ताशी खासली, आता जसा एवढा दबाव आलता, ब्लड प्रेशर वाढलं होतं। मला हे करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे हे मी त्यावेळेला काही स्वतःला मानलं नाही। फक्त मला एक आकर्षण आणि भारूड, आणि ते भारुडामध्ये करण्यात येणारं ते मनोरंजन, नृत्य आणि त्याच्यातून उद्बोधन, त्याच्याकडे मी एवढं काय आकर्षित झालो की मी प्रथमतः म्हटलं आता आपण हेच करायचं। आणि मग श्री क्षेत्र पैठणला मी गेलो, एक भारूड गाथा आणला संत एकनाथांचा, आणि त्याच्यामध्ये मी अनेक भारुडांचं बघितलं, त्याच्यावरती निरूपण काय आहे, किंवा समजा का तर आपण जर उद्या भारूड सादर करता वेळेला जर एखाद्याने आपल्याला प्रश्न केला किंवा त्यावरती जर आपल्याला काही जर विचारलं, तर आपल्याकडून तो सांगता आला पाहिजे। त्याच्यासाठी मी थोडंसं त्याचा अभ्यास करून आणि त्या पद्धतीने ते भारूड मी सादर करू लागलो। वारकरी संप्रदायाकडे जाण्यापेक्षा मी आपोआप कसं त्यामध्ये सामील झालो हे मला सुद्धा कळलं नाही। प्रवाहाच्या विरोधात जर आपण पोहायला लागलो तर थोडा त्रास होणारच आहे, कारण जर आपल्याला 100 लोक जर चांगलं म्हणत असेल आणि त्याच्यातील 10 माणसं जर वेगळं काही बोलत असतील, तर प्रथमतः आपण त्या 90 लोकांचा विचार केला पाहिजे किंवा त्या 100 लोकांचा विचार केला पाहिजे। थोडंफार प्रवाहाच्या विरोधात असल्यामुळे थोडंफार विरोध होणारच। कधी कधी म्हणजे सांगितलं मला की बाबा तू जे करतोय तुला कसं वाटतं? मुस्लिम कुटुंबामध्ये जन्म घेतल्यानंतर वारकरी संप्रदाय, संतांचे विचार किंवा हे जे भजन कीर्तन भारूड हे करणं तसं त्यांना म्हणजे जे कट्टरवादी आहेत त्यांना थोडंसं ते जड जातंय। वाळवंटामध्ये तडफडणाऱ्या एका मुक्या गाढवाला तहान लागलेली असते। ठीक आहे, थोडासा विरोध होणारच आहे।
अहो संतांना विरोध झाला, आपण तर एक सामान्य माणूस आहे. 6 शास्त्र 18 पुराणे 4 वेद मुखोद्गत पाणी. मी सुद्धा नमाजला जातो इकडे पण, म्हणजे दोन्हीचं पालन आम्ही या ठिकाणी करतो. असं काही नाही की एक करायचं म्हणजे एकच, दोन्ही पण करतो मी. समाजामधील अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा व्यसनमुक्ती स्त्री शिक्षण अध्यात्म याच्यावरही या ठिकाणी नाथ महाराज कोड सांगतात. आणि म्हणून तर असं सोंगी भारूड या ठिकाणी आपल्याला ऐकायचं आहे. नाथ महाराज वर्णन करतात, या लोकासी वेड लागले, या जनासी वेड लागले, या लोकासी वेड लागले, या जनासी वेड लागले. आता तुम्ही बघा, आपण वारीमध्ये चालतो, वारीमध्ये असा विचार होतो का हा या पंथातला, तो पंथातला, हा जातीतला. इथे जातीभेद नाही, स्त्री पुरुष नाही, लहान मोठा नाही. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडी जन एकमेका.